बट जस्ट एक्साइटमेंटसाठी तुम्हाला विचारत आहे की मिली चढू शकणार का इथे? इथे चढू शकणार का? तसं नाही करू. नाही, मिली कॅमेरा आहे, मिली कॅमेरा आहे. इथे बस, चल बस इथे. आपण कालच आंघोळ केली ना, वरती बघ. काय आपण कालच आंघोळ केली आणि आज तू खराब होत आहे. चल ना घरी, चला घरी, चला. नमस्कार, माझं नाव आहे आदित्य गोडेकर अँड वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. सो आता एक्झॅक्टली वाजले आहे 7 आणि मी प्लॅन केला होता मिली बरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, ट्रेकिंगला जायचं. छोटासा ट्रेक आहे आमच्या अमरावतीमध्ये. बट आमची मॅडम इथे झोपून आहे. आता पण ती झोपूनच आहे. मी उठलो, मी फ्रेश झालो, मी रेडी झालो. आता बस बॅग घ्यायची आणि निघायचं आहे. मॅडम झोपून आहे. तिला या गादीमध्ये मस्त वाटते. गादीतून निघायची इच्छा होत नाही. सो लेट्स गो. जसं आपण निघणार तसं ती पण उठणार आहे. गरम पाणी पिऊ आणि निघू. तर आमच्या मॅडम उठलेल्या आहेत आणि रेडी झाली ती बाहेर जायसाठी, निघायसाठी. बस काही यांचं मस्त असते यार, काही ब्रश ब्रिश करायचं नाही, फ्रेश व्हायचं नाही, बस उठलं का निघायचं. बाय द वे माझ्याकडे एक वस्तू आहे जी मी आज पहिल्यांदा यूज करणार आहे आणि ती आहे ही गोष्ट. ही काय आहे हे तुम्हाला समोर माहितीच पडेल, पण हे घेतल्यापासून मी आतापर्यंत यूज नाही केलंय. जेव्हापासून मी हे घेतलंय तेव्हापासून मी हे कधीच यूज नाही केलं. आता हे मिलीवरती चिपकवणार आणि जेव्हा आपण ट्रॅक करणार तेव्हा यांनी मिलीचे काहीतरी POV शॉट्स घेणार. मॅडम फ्रेश होऊ राहिल्या. हिचं फ्रेश होणं असं असतं. तर हे जे आहे हे POV शॉट्स घेण्यासाठी असते आणि हे आपण छातीवरती लावतो. आपण मिलीच्या इथे जर लावलं तर मिलीचे POV शॉट्स बघायला भेटेल. लेट्स ट्राय इथे चिपकून बघू कसं दिसते. हे कसं टाकायचं जरा मला पण कन्फ्युजन झालं. कसा चेहरा केला. दॅट्स इट. हे असं एकदम परफेक्ट बसलंय मिलीला ते. इथे आता गोप्रो येणार, गोप्रो पण लावून बघू. तर हे असं काहीतरी इथे फिट झालंय मिलीच्या POV शॉटसाठी. एकदा आपण एक शॉट घेऊन पण बघू. सो गोप्रो सुरू झालेला आहे. येस, सुरू करूया. सो इथे खाली गोप्रो लावल्याच्याने तिला चालायला जरासा त्रास होत होता. सो आता ह्याच्यावरती परफेक्ट आलं आहे आणि गोप्रो आपण इथे वरती लावला आहे. याला आपण आता सुपर वाईड मोडमध्ये इथे सेट करून टाकू. सो आता वाजले आहे 7:30. अर्धा तास माझा हिला रेडी करायला गेला. सो पण मिली रेडी आहे. मिली ऑलवेज रेडी. बसा. गोप्रोचा स्ट्रॅप मी काढला नाही बिकॉज पुन्हा एकदा मला सेट करायला लागेल आणि पुन्हा टाईम लागेल, त्याच्यामुळे तसंच ठेवला. खूप जोराची लागली ती वाटते मुलीला. गाडीवरून उतरल्याबरोबर ती पॉटी करायला लागली. नाईस नाईस. अरे बापरे बाप. चला 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 चला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये. आपण आलो आहे लोकेशनवरती. ही टेकडी आहे जिथे आपण चढणार आहे. छोटासा ट्रेक आहे, करीबन 5 मिनिटाचा ट्रेक आहे हा. आणि मिली सुपर एक्सायटेड कारण ती याच्या आधी पण इथे 2-3 वेळा येऊन गेली आहे. आणि पण तुम्ही जर ही लोकेशन बघितली, ही जराशी अमरावतीच्या जराशी बाहेर आहे, हायवेवरती आहे ही लोकेशन. तुम्ही जर का ट्रेकचा जो पाथ आहे तो जर बघितला, असे दगड आहे वरती जाण्यासाठी, तुम्ही विचार करणार की मिली चढू शकणार का. मला तर माहिती आहे की ती कॉन्फिडेंटली चढू शकणार. बट जस्ट एक्साइटमेंटसाठी तुम्हाला विचारत आहे की मिली चढू शकणार का इथे? इथे चढू शकणार का? ए मिली, मिली इकडे ये. इकडे जायचं आहे आपल्याला. हे वरती जायचं आहे. वरती ये वरती जायचं ये. सो हा असा दगडांचा पाथ आहे आणि मिली खूप रफसप चढते. सो आपण तिला आता हा जो गोप्रो आहे अटॅच करू. तिला तिच्या गोप्रोच्या स्ट्रॅपवरती अटॅच करतो आणि मिलीचा POV दाखवतो की कशी चढते.
बस बस. गोप्रोचा माउंट लावला आहे सो दॅट तुम्हाला मिलीचा POV बघायला भेटेल. वा काय पोज देऊ राहिली. चला चला वरती. चल इकडून चढ येतो ते इथून चढ. कुठे कुठे तिला पुश द्यावं लागतं, अदरवाईज ती खूप स्पीडमध्ये चढते. बघितलं तुम्ही, खूप छोटासा ट्रेक होता हा. 1 मिनटं पण नाही लागला आम्हाला वरती चढायला. आणि मिली खूप स्पीडमध्ये चढते. आणि जर इथे आपण लवकर आलो असतो तर सनराईज सुद्धा बघायला भेटला असता. ए थकली पण का? थकली तू मिली बाई? थकला का तुम्ही? इथे वरती आली आणि पसरून गेली. सो असं ही लोकेशन आहे. एक छोटासा ट्रेक आहे आमच्या अमरावतीच्या जरासा बाहेर. मिलीला आपण मस्त एक कॅमेरा लावला वरती आणि ते इतका क्रेझी दिसत आहे तुम्ही बघू शकता. एक मस्त POV शॉट आला असेल तिचा, माहिती नाही आला असेल की नसेल. काहीतरी रेकॉर्ड झालं असणार पण त्याच्यामध्ये. सो लेट्स सी. थोडा वेळ तिथे आपण टाईमपास करू आणि मग घराकडे निघू. बराच वेळ झाला आहे, 8 वाजत आले आणि मला पण जिममध्ये जायचं असते. सो मिलीला पण तिचा टाईम स्पेंड करू देऊ आणि मग घराकडे निघू. तसं नाही करू. नाही मिली कॅमेरा आहे, मिली कॅमेरा आहे. इथं तिला गवत दिसलं बघा. एवढंसं छोटंसं गवत आहे, एवढं छोटंसं गवत आहे. या छोट्याशा तिला म्हणजे गवत दिसलं का ती लोळायला सुरू करते. अशी इकडे तिकडे लोळणार, पूर्ण खराब होऊन जाणार. अबे एवढ्याशा गवतात कुठे लोडू राहिली तू? पागल मिली, पागल आहे का तू? पागल आहे तू मिली? मिली इकडे बस, बस खाली. पागल आहे तू? पागल आहे तू? हिच्यावरती ऊन पडली ना, ही अशी चमकते ना, तुम्हाला दाखवतो. स्टे. सो पुण्याला असताना मी खूप जास्त ट्रेकिंग करत होतो. या गड्यावरती जा, त्या गडावरती जायचं. मी एकटाच फिरत होतो, माझ्याकडे कोणी ट्रेकिंग पार्टनर नव्हतं. आम्ही एकदा एक व्लॉग पण शूट केला होता जीवदान फोर्टवरती आणि माझे काही मित्रमंडळी होते जे सिंहगड कॅम्पसमध्ये राहायचे आणि आम्ही सगळेजण एका ट्रेकिंगला गेलो होतो आणि दॅट वॉज द व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स ऑफ माय ट्रेकिंग लाईफ. आणि आता आय मस्ट से की मला ट्रेकिंग पार्टनर भेटला आहे. जरा अशी खादाड आहे ती आणि लवकर थकून जाते, बट आय हॅव अ ट्रेकिंग पार्टनर नाव. आपण भरपूर ट्रिप केले या 2025मध्ये. हम्पीला गेलो, गोव्याला गेलो, त्यानंतर पेंचला गेलो, त्यानंतर मिलीबरोबर चिखलदरा गेलो आणि दॅट वॉज द ग्रेट एक्सपिरियन्स ऑफ विथ मिली ट्रेकिंगचा. बट दिस इज नॉट दी एंड. आपण अजून एक ट्रिप करणार आहे या वर्षाच्या आखरीमध्ये आणि नवीन वर्षाच्या सुरुवातमध्ये ती सिरीज येणार. त्या सिरीजचं नाव तर सध्या मी सांगू शकत नाही, पण येस तुम्ही ती सिरीज माझ्या पेजवरती बघू शकता. मी अनाऊन्स लवकर याच्यासाठी नाही करत आहे बिकॉज दे आर आय बिलीव्ह इन नजर अँड ऑल. कोणाची नजर वगैरे लागली खराब तर ती प्लॅन कॅन्सल होऊ शकते, काहीतरी होऊ शकते, काही पण होऊ शकते यार. म्हणून रिव्हील करायचंच नाही. जोपर्यंत ते कंप्लीट होत नाही तोपर्यंत रिव्हील करायचंच नाही, हा माझा फंड आहे. ए मिली कॅमेरा आहे त्याला. पागल मिली, काय करताय? काय करताय तू? तिला गवत दिसलं नाही की पूर्ण लोळायला सुरू करते. थांब 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 थांब. आपण कालच आंघोळ केली ना. इकडे इथे बस. चल बस इथे. आपण कालच आंघोळ केली ना. वरती बघ, वरती बघ.
आपण कालच आंघोळ केली आहे ना, मग असं काय कर गीताडी, काही समजत नाही का तुला? इकडे पागल मिली, वरती बघ, वरती बघ. काय, आपण कालच आंघोळ केली आणि आज तू खराब होत आहे. तुला खराब होण्यासाठी इथं आणलं का? चल घरी, चला घरी, चला घराकडे निघू आता. तुम्ही मे बी हिच्यावरती दया खात असणार की मी इथला रागवतोय वगैरे, बट नाही यार, आता कालच आंघोळ केली होती आणि आंघोळ करणं म्हणजे इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. पूर्ण 1 तास जाते तिच्या आंघोळमध्ये आणि कालच आंघोळ केली आणि ह्या मॅडम आता खराब होत आहे. सो एनिवेज, आता आपण खाली उतरतोय. खाली उतरताना पण तिचा POV घेऊ, बिकॉज मिली थांब. असा ट्रेक होता, एकदम असा खूप कठीण आहे. आणि आता मिली इज सुपर एक्सायटेड टू गो खाली. तिचा आपण गोप्रो सुरू करूया. ओय थांब थांब थांब, चला चला खाली. ती बघा आता किती स्पीड मध्ये होते पोरी. चल हळूहळू उतर. कायच ऐकते का? चल मिली, मिली हळू ना. कशी चालली स्पीडमध्ये तू? थांब ना जराशी. मी येऊ का? येऊ मी? जा एकटी घरी जा, जा एकटी घरी, जा एकटी घरी जा. सॉरी गाईज, मी तिची अशीच मजा घेत असतो आणि तिला पण थोडं कळायला पाहिजे ना की आपण सोबत सोबत चालायला पाहिजे. आणि तसं ती सोबत सोबत असतेच म्हणा, पण कधी कधी एकदम स्पीडमध्ये एक्साइटमेंटमध्ये समोर निघून जातो. तर तिची अशी मजा घ्या लागते. सो या लोकेशनची खासियत म्हणजे हा दगड आहे जो छोट्याशा क्रॅकमध्ये आहे ऑलरेडी, एकदम स्टेबल उभा आहे. ओ भाई, तिथे बसायचं नाही आहे. बसू नको मिली, चल चला घराकडे, चल ना घरी, चला घरी चला. जोपर्यंत मी निघत नाही तोपर्यंत ती पण येणार नाही, बट एनिवेज ती येणार. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पहिल्यांदा मी एक असा चांगला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आली. सो पहिल्यांदा मी असा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ टाकत आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की जर तुम्हाला असेच मिलीचे मोठे मोठे व्लॉग्स बघायचे असेल तर. एकदम रॉ बनवला आहे मी हा आणि जास्त काही याला एडिट केलं नाही आहे, बिकॉज मोठ्या व्लॉग्सला एडिट करणं मला खरं सांगू तर खूप कंटाळा येतो. तर जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की असाच व्हिडिओ किंवा असेच व्हिडिओ बघायचे असेल मिलीचे तर कमेंट करून सांगा. सी यू इन अ नेक्स्ट व्लॉग. सबस्क्राईब करा. बाय. घरी आल्यानंतर मिली एकदम पसरून झोपून जाते, अर्धी खाली अर्धी गादीवरती. बाई अशी जिंदगी पाहिजे. या मिली, हे मिली, काही फरक पडत नाही, झोपायचं तिला फक्त बस. काही नाही, झोप झोप काढा, झोपा काढा.